नमस्कार. चॅप्टर थर्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे सेक्शन सेकंड लेक्चर सेकंडचा आपण विचार करतोय. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण सिक्वेन्स आणि एपीचं मिनिंग आपण पाहिलं. आता या ठिकाणी आपल्याला सेकंड सेक्शनमध्ये एपीची यंत्र टर्म जी आहे ती यंत्र टर्म आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये आपण जनरली एपीचा आपण विचारू फर्स्ट टर्म ए आणि कॉमन डिफरन्स जो आहे तो डी आपण कन्सिडर केला. तर त्यामध्ये फर्स्ट टर्म इट मीन्स T1 आपण घेतलंय, सेकंड टर्म T2, थर्ड टर्म T4, T3, फोर्थ टर्म आपण T4 या पद्धतीने आपण यंत्र टर्म Tn कन्सिडर केलेले. आता त्याची यंत्र टर्म जे आहे ते आपल्याला एक फॉर्म्युल्याच्या स्वरूपात फाइंड करायचे. ते फाइंड करायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीनं आपण ते फाइंड करू शकतोय आणि तो फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला या चॅप्टरसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. फॉर्म्युला पॉईंट आपला यंत्र टर्म ऑफ एन एपी. याच्यामध्ये आपण जर विचार केला तर जनरली आपण एपी लिहित असताना फर्स्ट टर्म T1, सेकंड टर्म T2, थर्ड टर्म T3 आणि फोर्थ टर्म जे आहे ते आपण T4 घेतलेली. या पद्धतीने पुढे कंटिन्यू केलं तर लास्ट टर्म आपली यंत्र टर्म जे असणार ते Tn असणार आहे. याच्यामध्ये इफ फर्स्ट टर्म ए आपण कन्सिडर केले आणि डी जो कॉमन डिफरन्स असेल तर जनरली आपण त्या ठिकाणी लिहित असताना आपण असं घेतलं होतं काही टर्म्स आपण फाइंड केले होते. म्हणजे आपल्याला ए ची व्हॅल्यू आणि डी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली होती. त्यावेळेला आपण त्या ठिकाणी काही टर्म्स जे आहेत ते टर्म्स आपण फाइंड करून त्या ठिकाणी एपी लिहिलं होतं. तेच आपण या ठिकाणी प्रोसेस पुढे कंटिन्यू करतोय. T1 जे आहे इट मीन्स फर्स्ट टर्म जे आहे ते आपण ए घेतलेले, याच्यात डी ऍड केले की सेकंड टर्म मिळते. याचा अर्थ T2 काढताना आपण प्रिव्हियस टर्म याचा अर्थ T1 मध्ये आपण डी ऍड केलं तर याचा अर्थ ए प्लस डी असेल. कारण ए ही आपली फर्स्ट टर्म आहे. इट मीन्स या ठिकाणी आपण जर विचार केला तर ए प्लस डी आपण अशा स्वरूपात हेच लिहित असताना आपण असेही कन्वर्ट करू शकतोय. इथे ए प्लस या ठिकाणी डी चा कोइफिशियंट जो आहे तो ऍक्च्युली तो 1 आहे. 1 लिहित असताना आपण लिहिताना असं केले की 2 - 1. 2 - 1 असं का केलेलं की 2 इट मीन्स सेकंड टर्म घेतलेली आहे आणि त्यातनं प्रिव्हियस टर्म आपण मायनस केली. त्यामुळे ते ऍडजस्टमेंट केलेली की ऍक्च्युली कोइफिशियंट 1च येणार आहे. पण 2 - 1 पण लक्षात ठेवण्यासाठी आपण लक्षात की 2 - 1 हे असं लक्षात ठेवलं तर तुम्हाला इझिली लक्षात येईल. त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी इंटू डी केलेलं आहे. त्याच्यानंतर थर्ड टर्म काढायचं असेल तर सेकंड मध्ये आपण डी ऍड करतोय. याचा जात हे लिहित असताना आपण सेकंड टर्म जी आहे ती आपली ए प्लस डी आहे आणि त्याच्यात अगेन आपण डी ऍड करतोय. याचाच अर्थ असा आहे की या ठिकाणी आपल्याला टोटल जे आहे ती ए प्लस 2d असं मिळणार आहे. आता 2 ही जी टर्म आहे ती लिहिताना आपण असलो की 3 - 2 या पद्धतीने 3 - 1 असं जर आपण लिहिलं तर हेच आपल्याला या ठिकाणी असं उल्लेख करता येईल की ए प्लस इन ब्रॅकेट 3 - 1 इंटू डी. हेच पुढे कंटिन्यू आपण प्रोसेस जर केली. फोर्थ टर्म काय असेल तर थर्ड मध्ये आपण डी ऍड करतोय. याचा थर्ड टर्म आपली ए प्लस 2d आलेली आहे, त्याच्यात डी आपण ऍड केलं तर हेच आपल्याला असेल ए प्लस 3d अशा स्वरूपात मिळेल. आता 3 लिहित असताना आपण 4 - 1 अशा पद्धतीने लिहिणार आहे. त्याचा ए प्लस इन ब्रॅकेट 4 - 1 इंटू डी. याच्यामध्ये असं लक्षात आलं की फर्स्ट टर्म आपली ए आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्मचा आपण जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की ए प्लस 2 - 1 इंटू डी या स्वरूपात आहे. नेक्स्ट टर्म जी आहे ती ए प्लस 3 - 1 इंटू डी च्या स्वरूपात आहे. नेक्स्ट टर्म ए प्लस 4 - 1 इंटू डी च्या स्वरूपात आपल्याला मिळते. आता इथं तुमच्या लक्षात आलं की ए हे कॉमन आहे सगळ्या ठिकाणी आणि डी हे देखील कॉमन आहे. इथं काय आलं की 2 - 1 म्हणजे ज्यावेळेस सेकंड टर्म काढलेली होती त्यावेळेस 2 - 1 आलेले, थर्ड टर्म काढताना आपण 3 - 1 आलेले, फोर्थ टर्म काढताना आपण 4 - 1 आलेले आहे. या आपण पुढे कंटिन्यू केलं. समजा फिफ्थ टर्म तुम्हाला लिहायची असेल तर हे लिहू शकता ए प्लस 5 - 1 इंटू डी या पद्धतीने लिहू शकताय. आता तसंच यंत्र टर्म जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर या सिक्वेन्स नुसार तर Tn मला जर काढायचं असेल तर ए कॉमन राहणार आहे प्लस याच्यातनं 1 मायनस करणं इट मीन्स n - 1 इंटू डी या पद्धतीने आपल्याला डिटर्मिन म्हणजे हा तुमचा फॉर्म्युला तयार झालेला पाहायला मिळतोय. आणि हाच महत्वाचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी टोटल चॅप्टर मध्ये यूज करायचा आहे. आणखीन एक फॉर्म्युला आपण याच्यामध्ये सम काढण्यासाठी त्या ठिकाणी पडणार आहे. याचा अर्थ n टर्म जर फाइंड करायचं असेल तर Tn इज इक्वल टू फॉर्म्युला ए प्लस इन ब्रॅकेट n - 1 इंटू डी हा फॉर्म्युला आपला तयार झालेला पाहायला मिळतोय. हे अरेंजमेंट लक्षात ठेवायची किंवा लक्षात ठेवताना आपण असं लक्षात ठेवूया की इथं Tn काढत असताना n जे आहे त्यातनं -1 केलेला आहे. याचाच अर्थ जी टर्म घेत आहे त्यातनं 1 मायनस करा आणि डी ला तो कोइफिशियंट द्यायचा आहे. याचा अर्थ ए प्लस इन ब्रॅकेट n - 1 इंटू डी. आता हेच लक्षात ठेवत असताना हे अशा पद्धतीने फर्स्ट टर्म ए घेतली, सेकंड टर्म आपली जी आहे ती ए प्लस डी, थर्ड टर्म जी आहे ती ए प्लस 2d, फोर्थ टर्म जी आहे ती ए प्लस 3d या सिक्वेन्स नुसार पुढे कंटिन्यू केलं तर nth टर्म जी आहे ती ए प्लस n - 1 इंटू डी आपल्याला मिळते. याच्यावरचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करताना प्रॅक्टिस सेट 3.2 जे दिलेलं आहे त्यामध्ये आपण राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग एपी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्हिटी स्वरूपात दिलेलं आहे. बघायचं आणि फक्त लिहायचं आपल्याला. त्यामध्ये आपण घेतलं तर आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलं आहे 1, 8, 15, 22 दिलेलं आहे. याच्यावरून लक्षात येते की ए ची व्हॅल्यू जी आहे इट मीन्स फर्स्ट टर्म जी आहे ते आपल्याला 1 मिळेल. इट मीन्स T1 इज इक्वल टू या ठिकाणी 1 आपल्याला मिळणार आहे.
त्यानंतर T2 इट मीन्स सेकंड टर्म जी आहे ती 8 आहे. T3 इट मीन्स थर्ड टर्म जी आहे ती 15 आहे. डिफरन्स या ठिकाणी काढायचं आहे T2 मायनस T1 करायचं आहे. हे T2 आहे -1 करणार आहे आपण, म्हणजे 8 - 1 करणार आहे. 8 - 1 इट मीन्स 7 येईल. नंतर T3 मायनस T2 करायला सांगितलं. T3 ची टर्म 15 आहे. 15 मायनस आपण 8 करणार आहे. 15 मायनस 8 मीन्स या ठिकाणी आपल्याला 7 मिळते. याचाच अर्थ असा आहे की याच्यातला डिफरन्स कॉन्सिक्युटिव्ह टर्मला डिफरन्स जो आहे तो आपल्याला या ठिकाणी 7 मिळाले. इट मीन्स D इज इक्वल टू 7 मिळेल. नेक्स्ट जे दिलेलं आहे ते सेकंड जे दिलेलं आहे 3, 6, 9, 12 या पद्धतीने दिले ते, म्हणजे T1 ची टर्म विचारले. T1 इट मीन्स फर्स्ट टर्म जे आहे ते आपल्याला 3 आहे. T2 जे आहे ते 6 आहे. T3 जे आहे ते 9 येईल. तर T4 जे आहे ते 12 या पद्धतीने मिळेल. त्यानंतर त्यांनी T2 मायनस T1 विचारलेलं आहे. तर डायरेक्ट विचारले हे T2 आहे त्याच्यातनं मायनस T1 जर केलं तर 6 - 3 जर आपण केलं तर आन्सर आपल्याला 3 मिळेल. T3 मायनस T2 विचारले. T3 ची टर्म ही 9 आहे. 9 मधनं आपण या ठिकाणी जर समजा आपण 9 मधनं जर समजा या ठिकाणी आपण 6 मायनस केलं तर ते आन्सर आपल्याला या ठिकाणी 3 मिळेल. त्याच्यानंतर पुन्हा जर आपण विचारलं T4 मधनं आपण T3 जर मायनस केलं तर 12 मधनं जर 9 आपण जर मायनस केलं तर त्या ठिकाणी ते आन्सर जे आहे ते सुद्धा आपल्याला 3 मिळते. त्याच्यावरून आपल्याला डिफरन्स जो आहे तो डिफरन्स या ठिकाणी D इज इक्वल टू 3 मिळालेला पाहायला मिळेल. या पद्धतीने आपण एक्झाम्पल हे कम्प्लीट करू शकतो. नेक्स्ट थर्ड जे एक्झाम्पल त्याच्यामध्ये -3, -8, -13, -18 आपल्याला दिलेलं आहे. आता इथे विचारताना T3 विचारले. T3 इट मीन्स थर्ड टर्म जे आहे ते -13, T2 जे आहे ते -8 आहे. फोर्थ टर्म जे आहे ती -18 आपल्याला मिळते आणि फर्स्ट टर्म जे आहे ती या ठिकाणी -3 मिळते. T2 मायनस T1 विचारलेलं आहे. T2 मधनं आपण जर T1 मायनस केली तर ऍक्च्युअली हे T2 आहे आणि हे तुमचं T1 आहे. म्हणजे इथं जर कम्पेअर केलं तर T2 मधनं तुम्ही जर T1 मायनस केलं म्हणजे -8 मधनं अगेन आपण -3 करतोय ते मायनस प्लस होईल. -8 + 3 इट मीन्स ते -5 आपल्याला मिळेल. त्यानंतर T3 मधनं T2 मायनस करायचं आहे. T3 ची टर्म ही आहे याच्यातनं आपण हे जर मायनस केलं म्हणजे -13 मधनं -8 करतोय ते मायनस प्लस होईल. -13 + 8 घेतलं तर ते आन्सर देखील -5 मिळेल. आता याच्यामध्ये आपल्याला त्यांनी विचारले ए इट मीन्स फर्स्ट टर्म आपल्याला विचार फर्स्ट टर्म ही -3 आहे आणि D इट मीन्स कॉमन डिफरन्स याचा डिफरन्स आपण काढून घेतलाय तो आपल्याला -5 मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला 70, 60, 50 आणि 40 या पद्धतीने दिले. T1 इट मीन्स फर्स्ट टर्म विचारलेले 70 येणार आहे. सेकंड टर्म जे आहे ती 60 आहे. थर्ड टर्म जे आहे ती 50 आहे. याच्यातलं आपण बघितलं तर फर्स्ट टर्म इट मीन्स एची व्हॅल्यू जी आहे ती 70 आहे आणि कॉमन डिफरन्स डायरेक्ट त्यांनी विचारले. आपण जर कम्पेअर केलं सेकंड मधनं आपण जर फर्स्ट मायनस केलं म्हणजे 60 मधनं 70 जर मायनस केलं तर हे आन्सर आपल्याला -10 मिळेल. इट मीन्स D ची व्हॅल्यू ही -10 येणार आहे. सेकंड आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे क्वेश्चन डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज एन AP इफ सो फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. आता याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला AP दिलेला आहे म्हणजे पहिल्यांदा डिसाइड करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा 20th टर्म जे आहे ते आपल्याला फाइंड करायचे. मग त्यासाठी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जे पाहिलं होतं त्याच पद्धतीने काही नंबर आपल्याला दिलेले आहेत. -12, -5, 2, 9, 16, 23, 30 दिले. इट मीन्स फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, फिफ्थ टर्म, सिक्स्थ टर्म आणि सेवन टर्म या पद्धतीने टर्म्स आपल्याला दिलेले आहेत. पहिल्यांदा कॉमन डिफरन्स आपण काढून घ्या. इट मीन्स सेकंड मधनं फर्स्ट आपण मायनस करूया. सेकंड मधनं आपण फर्स्ट मायनस केला. आता या ठिकाणी सेकंड मधनं आपण फर्स्ट मायनस केला तर -5 मधनं -12 मायनस करायचं. हे मायनस प्लस होईल. -7 + 12. 12 मधनं आपण हे मायनस केलं तर ते 7 येईल. तशाच पद्धतीने पुढं थर्ड मधनं आपण सेकंड मायनस करतोय. थर्ड मधनं आपण सेकंड जर मायनस केलं तर 2 मायनस इन ब्रॅकेट -5 हे मायनस प्लस होईल. इट मीन्स 2 + 5 याचा अर्थ 7 येईल. नेक्स्ट याच्यामध्ये आपण फोर्थ मधनं आपण थर्ड मायनस करू. 9 मधनं आपण 2 मायनस केलं तर 7 येईल. तशाच पद्धतीनं नेक्स्ट याच्यामध्ये फिफ्थ मधनं आपण या ठिकाणी फोर्थ मायनस केलं. 17 मधनं आपण 9 जर मायनस केलं तर 16 मधनं आपण 9 मायनस केलं तर 7 येईल. त्याच पद्धतीने आपण नेक्स्ट याच्यामध्ये 6 मधनं आपण फिफ्थ टर्म जर मायनस केली याच्यात म्हणजे 23 मधनं आपण 16 जर मायनस केलं तर अगेन ते 7 मिळेल. नंतर 30 मधनं आपण 27 मायनस केलं तर 23 मायनस केलं तर 7 येईल. या पद्धतीने आपण कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स आपण जर काढला तर तो प्रत्येक वेळेला आपण 7 इट मीन्स कॉमन डिफरन्स कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स जो आहे तो आपल्याला तो कॉन्स्टंट मिळालेला पाहिजे. द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज एन AP. इट मीन्स गिवन सिक्वेन्स जो तो AP मिळाला आणि डिफरन्स जो आहे तो आपल्याला या ठिकाणी D इज इक्वल टू 7 मिळालेला आहे. आपल्याला त्यांनी nth टर्मसाठी म्हणजे 20th टर्म आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये कम्पेअर केलं तर A ची व्हॅल्यू जी आहे ती A ची व्हॅल्यू -12 आहे तर D ची व्हॅल्यू जी आपल्याला मिळालेली आहे ती 7 मिळाली. तर फॉर्म्युला आपण जो पाहिला होता TN इज इक्वल टू
ए इन ब्रॅकेट एन मायनस वन इंटू डी हा आपला फॉर्म्युला आहे. आपल्याला टर्म कुठली काढायची आहे की 20 टर्म काढायची आहे. मीन्स एनची व्हॅल्यू आपण इथं 20 पुट केली इज इक्वल टू एची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली -12 प्लस एनची व्हॅल्यू इट मीन्स 20 टर्म फाईंड करणार इट मीन्स 20 मायनस वन इंटू डीची व्हॅल्यू आपण फाईंड करून घेतली ती 7 आले. सिम्प्लिफाय करूया इथं या दोन्हीचं सबट्रॅक्शन केलं तर 19 इंटू 7 या ठिकाणी येईल. पुन्हा त्याच्यानंतर या दोन्हीचं प्रॉडक्ट जर केलं तर 19 इंटू 7 जर आपण केलं तर 133 येईल. त्यातनं हे 12 आपल्याला मायनस करायचं आहे. हे जर मायनस केलं तर आपल्याला T20 जी आहे ती व्हॅल्यू आपल्याला 121 या पद्धतीने मिळेल. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल या पद्धतीनेच आपल्याला विचार करेल. गिवन एपी ऑलरेडी एपी आपल्याला दिलेलंच आहे 12, 16, 20, 24 दिलेलं आहे. फाइंड थोडं कंटिन्यू दिलेलं आहे. फाइंड द 24th टर्म आपल्याला फाइंड करायचे आहे. या ह्याच्यामध्ये आपण एपीचा विचार केला तर गिवन एपी आपण लिहून घेऊया 12, 16, 20, 24 दिलेले पुढे कंटिन्यू करा. कम्पेअर केलं तर एची व्हॅल्यू 12 मिळेल. डिफरन्स आपण काढायचं असेल तर डायरेक्ट आपण काढला तर चालतोय किंवा त्याचं जसं आपण या ठिकाणी मांडलेलं आहे अशा पद्धतीने मांडून देखील आपण काढला तर चालतोय. याच्यातनं हे जर मायनस केलं एक डिफरन्स काढला तर बाकीचा डिफरन्स सेमच आहे. 16 मधनं आपण 12 मायनस केलं तर 4 येईल. इट मीन्स डी ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 4 मिळेल आहे. टीएनचा या टर्मचा आपण फॉर्म्युला टीएन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन इंटू डी. आपल्याला यांची इट मीन्स 24 टर्म फाइंड करायची. इट मीन्स यांची व्हॅल्यू 24 लिहूया. T24 इज इक्वल टू एची व्हॅल्यू 12 आहे प्लस यांची व्हॅल्यू 24 मायनस वन इंटू डीची व्हॅल्यू 4 आहे. याच्यात मायनस केलं तर 23 इंटू 4 नेक्स्ट स्टेपमध्ये आपण लिहिलं. जे 12 प्लस हे लिहिलं आपण याचा प्रॉडक्ट केलं तर हे 92 येईल. 92 प्लस 12 केलं तर टोटल सम जे आहे ते आपल्याला 104 मिळेल. या पद्धतीने T24 जी टर्म आहे ती आपल्याला 104 मिळालेली आहे. नेक्स्ट जे आपल्याला फोर्थ क्वेश्चन जे दिलेलं आहे एक्झाम्पल फाइंड द 19 टर्म म्हणलेलं आहे. आता इथे एपी दिलं. आता जसं काढलं त्याच पद्धतीने आपण विचार करूया. गिवन एपी जो आहे तो त्याच्यामध्ये टर्म आपल्याला दिलेलं आहे 7, 13, 19, 25. इट मीन्स फर्स्ट टर्म जे आहे ते आपल्याला एची व्हॅल्यू ही 7 मिळेल. डिफरन्स काढला तर याच्यातनं आपण मायनस केलं 13 मधनं आपण 7 मायनस केला तर आपल्याला 6 मिळणार. इट मीन्स डीची व्हॅल्यू 6 येईल. टीएनचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी दिले टीएन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन टू डी. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 19 टर्म काढायचे. T19 इथे लिहिले यांच्या ठिकाणी 19 लिहिलं. एची व्हॅल्यू 7 प्लस यांची व्हॅल्यू 19 मायनस 1 इंटू डीची व्हॅल्यू 6 आहे. याचं सबट्रॅक्शन केलं तर 18 इंटू आपल्याला 6 करायचं. हा प्रॉडक्ट केलं तर 108 येईल. त्याच्यात प्लस 7 आपण केला तर T19 जे आहे ते 115 आपल्याला मिळेल. नेक्स्ट याच पद्धतीनं आहे फाइंड द 27th टर्म आपल्याला फाइंड करायचे. एपी दिलेलं आहे 9, 4, -1, -6, -11 या पद्धतीनं. एपी घेऊन काय असेल तो लिहून घ्यायचा. त्याच्यावर एची व्हॅल्यू आपल्याला 9 मिळेल. तर डिफरन्स आपण जर काढला तर 4 मधनं 9 मायनस करायला लागणार आहे. म्हणजे 4 मायनस 9 इट मीन्स -5 हा डिफरन्स आहे. म्हणजे डीची व्हॅल्यू जी आहे ते आपल्याला या ठिकाणी कॉमन डिफरन्स -5 मिळालं आहे. टीएनचा आपण फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. त्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. यांची व्हॅल्यू आता 27th टर्म काढायचं. 27 लिहिले. एची व्हॅल्यू 9 प्लस यांची व्हॅल्यू 27 मायनस 1 इंटू डीची व्हॅल्यू -5. या दोन्हीचं सबट्रॅक्शन केलं तर हे 26 इंटू हे -5 करायचं आहे. हा प्रॉडक्ट केला तर निगेटिव्ह येणार आहे -130 आपल्याला हा प्रॉडक्ट मिळेल. 9 मधनं तो मायनस आपल्याला करायचा आहे. इट मीन्स फायनल आन्सर जे आहे T27 टर्म जे आहे ते आपल्याला या ठिकाणी याच्यात मायनस केलं तर स्मॉल मधनं ग्रेटर आपण मायनस करतो. इट मीन्स या ठिकाणी -121 मिळेल. नेक्स्ट मध्ये आपण थोडंसं बदल केलेलं आहे मी त्याच्यामध्ये सांगितले फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. या पद्धतीचे एक्झाम्पल हे बऱ्याच वेळा आपल्याला विचारलं जाते की याचाच वापर आपण पुढच्या एसएन का फाइंड करण्यासाठी म्हणजे सम फाइंड करण्यासाठी करणार. काय सांगितलं आपण 3 डिजिट नंबर समजा 2 डिजिट सांगितले तर त्या पद्धतीने आपण त्याचा विचार डिव्हिजिबल बाय 5 असं म्हटलेलं आहे. आता याच्यात आपल्या लक्षात आलं पाहिजे की 3 डिजिट नंबर आपण जेव्हा म्हणतो तेव्हा स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट नंबर किती हे आपल्याला माहिती आलं की त्यांना जे रिक्वायर्ड आहे त्या पद्धतीने आपण नंबर हे सिलेक्ट करायचे. आता या ठिकाणी 3 डिजिट स्मॉलेस्ट नंबर आपण जर घेतला तर तो आपल्याला 100 मिळतोय आणि लार्जेस्ट आपण जर घेतला तर तो 999 या पद्धतीने आपल्याला मिळेल. मात्र यातले असेच नंबर पाहिजे की डिव्हिजिबल बाय 5 असे असणारे नंबर. मग आता जर आपण फर्स्ट नंबर आपला 100 आहे. 100ला 5 ने डिवाइड होते काय तर यस इट मीन्स या ठिकाणी 100 हा आपला फर्स्ट नंबर असणार आहे. नेक्स्ट आपण बघितलं तर त्याच्यात आपण 5 ऍड केलं तर आपल्याला 105 येणार आहे. नेक्स्ट आपल्याला 1110 येणार आहे. इथं आता या ठिकाणी इथं करेक्शन पाहिजे 115 यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर 120 या पद्धतीने यायला पाहिजे. इथे एक नंबर करेक्शन इथं करून घ्या. इथं 115 असं लिहूया तिथं.
आता या पद्धतीने पुढे कंटिन्यू, तर लास्ट नंबर मी सांगितले की 999 सांगितले, पण 999 ला 5 डिवाइड होत नाही. इट मीन्स याचा अर्थ असा आहे की त्याच्या प्रिव्हियस नंबर आपल्याला कलेक्ट करायला पाहिजे. मग त्याच्या प्रिव्हियस नंबर आपण घेतलं तर 995 असा नंबर आहे की जो 5 आपण डिवाइड करू शकतोय, जे डिव्हिजन वर 5 मिळतोय. याचा अर्थ लास्ट नंबर आपल्याला मिळेल तर या कंडिशन प्रमाणे आपल्याला नंबर मिळालेला 995. म्हणजे जी कंडिशन आहे, समजा डिव्हिजन वर 4 म्हटलं तर 4 न डिव्हिजन होणारे कलेक्ट करायचं, 5 म्हटलं तर 5 ने डिव्हिजन, 3 म्हटलं तर 3 ना. या पद्धतीने हे नंबर आपण कलेक्ट करून घ्यायच्यावर लक्षात आलं की फर्स्ट नंबर जो आहे तो ए ची व्हॅल्यू आपल्याला 100 मिळालेली आहे. त्याच्यातला डिफरन्स म्हणजे डिव्हिजिबल जेवढा असेल तेवढा तो डिफरन्स असं नाही, किंवा हा डिफरन्स काढून भेटला तर तो 5 मिळतोय. त्याचा डी ची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळेल, आणि याच्या दिलेल्या सिक्वेन्स प्रमाणे लास्ट नंबर जो आलेला आहे तो लास्ट नंबर आपल्याला, इट मीन्स टीएन त्याला कन्सिडर करूया. टीएन ची व्हॅल्यू 995 मिळाले. आता ज्यावेळेला अशा पद्धतीचं असते तेव्हा नंबर ऑफ टर्म्स तुम्हाला फाइंड करायचं असेल तर टीएनचाच फॉर्म्युला वापर करायचा. टीएनचा आपण इथं फॉर्म्युला वापर केला. फॉर्म्युला लिहिलेला आहे टीएन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू डी. याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. लास्ट टर्म आपण इट मीन्स टीएन जे आहे ती 995 मिळालेली इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 100 आहे प्लस इन ब्रॅकेट एन फाइंड करायचं, एन मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू 5 आहे. आता दोन पद्धतीने हे सॉल्व्ह करता येते. एक म्हणजे 5 न आत मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करून पुढे कंटिन्यू केलं तर चालते. नसेल तर पहिल्यांदा हा जो नंबर आहे तो इकडे प्लस आहे तो या साईडला एक शिफ्ट करा म्हणजे तो मायनस होईल. असंही केलं तर चालतंय. ते तुम्हाला जसं सोयीस्कर वाटते त्या पद्धतीने आपण त्याचा विचार करायचा आहे. हे प्लस आहे इकडे आपण मायनस केलं तर 995 मधनं आपण या ठिकाणी 100 मायनस करायचं आहे इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू 5 राहील. याचं सबट्रॅक्शन केलं तर 895 मिळेल इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू 5. अगेन ह्या ब्रॅकेटला 5 मल्टिप्लायची इकडे आपण डिवाइड करूया. 995 ला आपण 5 न डिवाइड केलं इज इक्वल टू एन मायनस 4 राहील. अगेन 5 ने जर डिवाइड केलं या नंबरला तर आपल्याला 179 मिळते इज इक्वल टू एन मायनस 1. आपल्याला एन ची व्हॅल्यू फाइंड करायचं. अगेन हे मायनस 1 जे आहे त्या ठिकाणी इकडे शिफ्ट करा. इट मीन्स इथं आपल्याला या दोन्हीची सम आपण केली तर एन ची व्हॅल्यू जी आहे ती 180 मिळेल. या टाईपचे एक्झाम्पल आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचं. हे कॅल्क्युलेशन जसं केलेलं आहे त्या पद्धतीने करा, किंवा त्याच्याऐवजी हे सिम्प्लिफाय करून पुन्हा इकडे नंतर शिफ्ट केलं असता तरी सुद्धा यांची व्हॅल्यू तुम्हाला काढता येते. दोन्ही मेथड तुम्ही लक्षात ठेवा जी तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने, किंवा काही वेळेला आपल्याला ऍक्टिव्हिटीसाठी जर विचारलं असेल तर जसं स्टेप दिलेले त्याप्रमाणे आपण फक्त ते कम्प्लीट करत जायचं. हे एक्झाम्पल बऱ्याच ठिकाणी आपण याचं यूज करायचं, किंवा हे एकदा लक्षात ठेवलं असं काय केलेलं आहे. हा नंबर जो आहे तो इकडे शिफ्ट केलेला आहे. या दोन्हीचं सबट्रॅक्शन करून येणारे आन्सर लिहिलं. नंतर इथं जो मल्टिप्लाय आहे तो इकडे डिवाइड करून घेतला. याला डिवाइड करून येणारे आन्सर काढलं. हे मायनस 1 इकडे शिफ्ट केलं आणि यांची सम करून इथं यांची व्हॅल्यू लिहिली. हे स्टेप लक्षात ठेवली की प्रत्येक ठिकाणी आपण याचा यूज करायचा. इट मीन्स टोटल नंबर जे आहेत ते 180 आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे याच्यामध्ये आता हे अशा पद्धतीचे 4 मार्कासाठी एक्झाम्पल आहे. काय दिलेलं आहे रिव्हर्स मध्ये दिलेलं आहे. 11th टर्म आपल्याला दिले, 21st टर्म दिलेले ऑफ एन एपी 16 अँड 29 हे दिलेलं आहे. म्हणजे 11th नंबरची टर्म ही 16 आहे, 21st नंबरची टर्म जे आहे ते आपल्याला 29 दिलेलं आहे. फाइंड आपल्याला म्हटलेलं आहे 41 म्हणजे 41 टर्म आपल्याला जे आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आता या ठिकाणी हे जर फाइंड करायचं असेल तर त्यासाठी सुरुवातीला ज्यावेळेला असं 2 टर्म आपल्याला दिलेले असतील आणि फाइंड करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी पॅटर्न तयार करूया, जेणेकरून कोणतेही एक्झाम्पल आलं ते अशा पद्धतीने आपण पुढे कंटिन्यू केलं तर आपल्याला तिथे मिळतं. आता डायरेक्ट आपल्याला 41 टर्म फाइंड करायला सांगितले, पण आपण असं लक्षात ठेवूया की हे फाइंड करायच्या अगोदर ज्यावेळेला अशा पद्धतीचं एक्झाम्पल असते त्याला आपल्याला ए आणि डी ची व्हॅल्यू काढायला. ए इट मीन्स फर्स्ट टर्म आणि डी इट मीन्स कॉमन डिफरन्स. ह्या दोन गोष्टी माहिती झाल्या की तुम्हाला ज्या नंबरची टर्म फाइंड करायला सांगितले ते वर जसं तुम्ही काढलेलं होतं हे एक्झाम्पल जसं आपण सॉल्व्ह केली त्या पद्धतीने. कारण ए आणि डी आपल्याला माहिती असेल तर ज्या नंबरची टर्म काढायची त्यासाठी हा फॉर्म्युला वापरून आपण जर सोडवले तसंच पुढे कंटिन्यू करणार. मात्र तुम्हाला या पद्धतीचं आता इथे ए आणि डी विचारलेलं नसेल तर काही ठिकाणी वेळेला आपल्याला ए आणि डी फक्त विचारतात. ए इट मीन्स फर्स्ट टर्म आणि डी इट मीन्स कॉमन डिफरन्स तेवढंच विचारलं तेवढंच त्या ठिकाणी लिहायचं. समजा टीएन विचारलं तर टीएन लिहायचं आणि एखादी टर्म विचारली तर टर्म आपण फाइंड करायचं. जसं जितक्या मार्काला आपल्याला ते विचारलं जाईल त्या पद्धतीने त्याच्या स्टेप आपल्याला वाढवले जातील. आता याची आपण काही ऍडजस्टमेंट करूया. जे पॅटर्न आपण तयार केलं की प्रत्येक वेळेला तशाच पद्धतीने ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. फक्त काय टर्म्स बदलले जातील ह्या आणि त्यानुसार इथला नंबर बदल असेल तेवढाच फक्त विचार. आता ऍक्च्युअली आपल्याला काय दिले त्यांनी एपी मध्ये आपण जर विचार केला तर आपण फर्स्ट टर्म आपण ए कन्सिडर कॉमन डिफरन्स डी आपण घेतला तर आपल्याला दिले काय टी 11 आपल्याला 11 नंबरची टर्म जी आहे ती 16 दिलेली आहे. 21 नंबरची टर्म जी आहे इट मीन्स टी 21 आपल्याला 29 दिलेली. बट ऍक्च्युली आपण ज्यावेळेला टर्म्सचा विचार करत होतो त्यावेळेला पहिला पॉईंट आपण पाहत असून तुमच्याला टीएनचं फॉर्म्युला पण तयार करताना लक्षात आलं असेल की ज्या नंबरची टर्म आहे त्याच्यापेक्षा 1 लेस हा डी चा कोइफिशियंट असतो. त्यामुळे या ठिकाणी आपण काय केलं होतं किंवा हा जो फॉर्म्युला आपण टीएनचा लिहितोय त्याच्यामध्ये काय होते ज्यावेळेला इथं एन होतं त्यावेळेला इथं एन मायनस 1 घेतलं होतं. मग इथं जर समजा 11 असेल तर इथं तुमचं 10 असणार आहे.
इथं जर समजा 20 असेल तर इथं तुमचं 19 असणार आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवलं असं की इझिली तुम्हाला ए आणि डी हे प्रत्येक ठिकाणी राहणारच आहे तुमचं. त्यानुसार मला 11 नंबरची टर्म जर लिहायची असेल तर ती ए प्लस 10 डी येणार आहे, कारण इथे 11 आहे, इथं डीचा कोएफिशियंट 10 आला. सिमिलरली मला 21 नंबरची लिहायची असेल तर या ठिकाणी ए प्लस जिथं 21 आहे इट मीन्स त्या ठिकाणी 20 येणार आहे, कारण 1 कमी केलं आपण इथं. जिथे याचा अर्थ 11 नंबरची टर्म आपल्याला ए प्लस 10 डी मिळेल आणि टीएनची म्हणजे T21 नंबरची टर्म जी आहे ती ए प्लस 20 डी आपल्याला मिळाले. आता ऑलरेडी आपल्याला हे दोन्ही इक्वल इट मीन्स हे दोन्ही इक्वल असणार. याच्यावरून आपण असं लिहू शकतोय ए प्लस 10D इज इक्वल टू 16 असं एक इक्वेशन मिळेल. सिमिलरली या ठिकाणी हे दोन्ही इक्वल आहे म्हणजे हे दोन्ही इक्वल घेतलं आपण. ए प्लस 20D इज इक्वल टू 20 ने हे आपल्याला सेकंड नंबरचं इक्वेशन मिळालं. आता हे दोन्ही इक्वेशन जे आहे ती लिनियर इक्वेशन आहे आणि लिनियर इक्वेशन आपण कसं सॉल्व्ह करायचे आपण 9th देखील बघितले किंवा पहिल्या चॅप्टरमध्ये बघितले. त्याच पद्धतीने आता याच्यात फक्त लक्षात ठेवा की याच्यापेक्षा याच्यात नंबर हे तुमचे ग्रेटर असतात, त्यामुळे सेकंड मधनं फर्स्ट तुम्ही मायनस करा. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करायला सोपं होईल. सेकंड मधनं सेकंड नंबर घेतला आपण, सेकंड नंबरचं इक्वेशन घेतलं, त्याच्याखाली फर्स्ट नंबरचं इक्वेशन आपण लिहिलं. सबट्रॅक्शन करताना आपण साइन चेंज करतोय त्यामुळे हे इथं कॅन्सल होऊन जाईल आणि इथं 20 मधनं 10 मायनस केलं तर इथं 10D येईल आणि इथं आपल्याला 29 मधनं 16 मायनस केलं इट मीन्स 13 मिळाला. 10 मल्टिप्लायचं डिवाइड करा इट मीन्स D इज इक्वल टू 13/10 येईल. 13ला आपण 10 ने डिवाइड केलं तर D ची व्हॅल्यू आपल्याला 1.3 मिळाली. आता ही व्हॅल्यू तुम्ही कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करा. सपोज ही व्हॅल्यू आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केली आहे, फर्स्ट नंबरचं आपण इक्वेशन घेतला आणि D च्या ठिकाणी आपण 1.3 पुट केले, याचा प्रॉडक्ट केला तर हा प्रॉडक्ट आपल्याला 13 मिळेल. हे 13 प्लस आहे, इकडे आपण शिफ्ट करूया म्हणजे ते 13 मायनस होऊन जाईल. जे 16 मायनस 13 केलं तर डी एची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 3 मिळाली. इट मीन्स फर्स्ट टर्म आपल्याला 3 मिळाले, डी इज इक्वल टू आपल्याला 1.3 मिळालेला आहे. आता तुम्हाला काही विचारलं असेल तर त्याचा आन्सर देत तर आपल्याला त्या ठिकाणी 41 नंबरची टर्म काढायसाठी अगेन टीएनचा फॉर्म्युला यूज करूया. टीएन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू डी. यांची व्हॅल्यू आहे ती 41 आहे इज इक्वल टू डी ची एची व्हॅल्यू आहे ती 3 आहे प्लस यांची व्हॅल्यू 41 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू 1.3 मिळाली. याचं सबट्रॅक्शन केलं तर 40 इंटू आपल्याला 1.3 करायचं आहे. अगेन याचा प्रॉडक्ट आपण जर करून घेतलं 13 4 जर 52 येईल आणि हे 0 इट मीन्स 52.0 येणार आहे. याचा 52 आपण लिहिलं प्लस हे 3 केलं तर याची सम आपल्याला 55 मिळेल. या पद्धतीने आपल्याला 41 नंबरची जी टर्म आहे ती 55 मिळालेली आहे. अशा टाईपचे एक्झाम्पल 4 मार्कासाठी आपण त्याचा वापर करू शकतोय. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं 8 नंबरचा सिक्वेन्स आपल्याला एपी दिलेला आहे 11 8 5 2 या पद्धतीनं आणि विच टर्म आता तेच फक्त उलट पद्धतीने आपल्याला -151 दिलेलं आहे. आता याच्यामुळे अगोदर आपण या पद्धतीने हे जसं सॉल्व्ह केलेलं होतं तशाच पद्धतीने आपण ते एक्झाम्पल हे सॉल्व्ह करायचं म्हणजे एन फाइंड करायचं आपल्याला. मग त्यासाठी आपण जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की फर्स्ट टर्म जी आहे ती ए ची व्हॅल्यू आपल्याला 11 मिळते. डिफरन्स काढून घेतला तर 8 - 11 जर केलं तर -3 म्हणजे डी ची व्हॅल्यू मिळेल. लास्ट टर्म जी आहे ती लास्ट टर्म त्यांना जी फाइंड करायची किंवा ज्या नंबरचे आपल्याला विचारले तो नंबर जो आहे इट मीन्स टीएन जे आहे ते -151 आहे. टीएनचा फॉर्म्युला लिहूया. हा टीएनचा फॉर्म्युला लिहून लास्ट टर्म आपल्याला दिले -151 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 11 प्लस इन ब्रॅकेट n - 1 इंटू डी ची व्हॅल्यू -3. हे प्लस 11 आहे या स्टाईलला इकडे मायनस केलं आपण. हे -151 -11 बाकीच्या टर्म्स आपण आहे तसं लिहिलेलं आहे. आता याचा आन्सर काढलं तर हे -162 येणार आहे. अगेन इथं -3 हे याला मल्टिप्लाय इकडे आपण डिवाइड करून घेऊया. म्हणजे -162 ला आपण -3 ने डिवाइड करतो इज इक्वल टू n मायनस होईल. मायनस मायनस प्लस होईल. अगेन 3 ने जर डिवाइड केलं तर आपल्याला 54 मिळते इज इक्वल टू n-1. अगेन हे -1 आपण या साईडला शिफ्ट करूया. याचा त्यांची सम केली तर n इज इक्वल टू 55 नंबरची टर्म जी आहे ती या पद्धतीने -151 या पद्धतीची असेल. नेक्स्ट जे एक्झाम्पल दिलेलं आहे याच पद्धतीने आता कंडिशन दिलेलं आहे. इन द नॅचरल नंबर फ्रॉम 10 to 250 म्हणलेलं आहे. त्याच्याच रिलेशन दिले जसं 3 डिजिट नंबरसाठी सांगितलं होतं त्याच्या जिथं कंडिशन दिले त्याचं हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. आता इथे डिव्हिजिबल बाय 4 नंबर फाइंड करायचा. नंबर दिले 10 पासून 250 पर्यंत आपल्याला दिलेला आहे. आता 10 ला तर आपण जर बघितलं तर 10 ला 4 ने डिवाइड होत नाही, 11 ला होत नाही, 12 इट मीन्स फर्स्ट नंबर आपला 12 येणार आहे. नेक्स्ट डिफरन्स घेतला तर 4 चा ठेवावा लागणार इट मीन्स 16 मिळेल, 20 24 मिळेल. या पद्धतीने पुढे आपण कंटिन्यू केलं तर आपल्याला याच्यातलं 250 जे आहे ते 250 ला आपण या ठिकाणी 4 ने डिवाइड करू शकत नाही किंवा कंप्लीट होत नाही. याच्या त्याच्या प्रिव्हियस नंबर जर घेतला तर 248 हा नंबर मिळेल. याच्यावरून आपल्या लक्षात आलं की फर्स्ट नंबर जो आहे तो 12 मिळाला, डिफरन्स जो आहे तो 4 चा आहे आणि लास्ट टर्म जो आहे तो 248 आहे. अगेन टीएनचा आपण फॉर्म्युला वापर करूया.
एन इज इक्वल टू फॉर्म्युला आपण लिहिला. लास्ट नंबर आपला 248 आहे. इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 12 प्लस एन फाइंड करायचं. एन मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू 4 आहे. हे प्लस इकडे मायनस करूया. या दोन्हीचं सबट्रॅक्शन आपण केलं तर आपण 236 येणार आहे. इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू 4 येईल. अगेन 4 मल्टिप्लायचं डिवाइड करूया. या नंबरला आपण 4 न डिवाइड केलं तर 59 येते. इज इक्वल टू एन मायनस 1. हे मायनस 1 इकडे शिफ्ट करा, प्लस होईल. याचा अर्थ यांची व्हॅल्यू आपल्याला ते आन्सर 60 मिळेल. याचा अर्थ हे नंबर जे आहे ते 60 असणार आहे. आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. 17 नंबरची टर्म ही आपल्याला 7 हे कंडिशन दिले इन अँड 17 टर्म्स. इथं एन पाहिजे, इथं इन एन एपी असा शब्द पाहिजे. त्याच्यामध्ये 17 टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म. फाइंड द कॉमन डिफरन्स म्हटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 17 नंबरची टर्म आणि 10th नंबरची यातले रिलेशन आपल्याला दिलेले आहे. त्या कंडिशनचा आपण विचार. सपोज आपण एपी मधले जे कॉमन डिफरन्स आहे तो आपण ए कन्सिडर करूया. सॉरी, फर्स्ट टर्म आपण ए कन्सिडर करूया. कॉमन डिफरन्स जो आहे तो आपण डी घेऊया. इथं ऍक्च्युली आपण 17 नंबरची टर्म त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे कंडिशन काय देते त्यांनी, 17 नंबरची जी टर्म आहे ती 10th प्लस पेक्षा आपल्याला 7 मोर आहे असं सांगितले. मग रूल प्रमाणे आपण 17 नंबरची टर्म इट मीन्स ए प्लस 16 येणार आहे. 10 नंबरची टर्म इट मीन्स ए प्लस 9D येणार आहे. मग त्या व्हॅल्यू याच्यात आपण सबस्टिट्यूट करूया. 17 नंबरची ही टर्म आहे, 10 नंबरची ही टर्म आहे. याचा अर्थ या ठिकाणी 17 नंबरची टर्म आपण लिहिली ए प्लस 16D इज इक्वल टू 10 नंबरची टर्म ए प्लस 9D ई प्लस 7 येणार आहे. ए आणि डीच्या सगळ्या टर्म आपण एका साईडला शिफ्ट करतो. तर फरक तर असं केलं तर चालते. बोथ साईडला ए आहे कॉमन, ते आपण कॅन्सल केलं आणि डायरेक्ट लिहिलं तरी सुद्धा चालते. नसेल तर पहिले या दोन्ही टर्म या साईडला आपण शिफ्ट करूया. हे प्लसचं मायनस होईल, प्लसचं मायनस होईल इज इक्वल टू 7. ए कॅन्सल होईल. 16D मधनं 9D आपण मायनस केलं तर 7D राहणार. 7D इज इक्वल टू 7. अगेन 7 मल्टिप्लायचं डिवाइड केलं तर D इज इक्वल टू 1. इट मीन्स कॉमन डिफरन्स आपल्याला 1 मिळेल. या पद्धतीने आपण ही एक्झाम्पल ही कम्प्लीट करू शकतो. थँक्यू.